रोजच्याच भाज्या त्याच पद्धतीने बनवून व खाऊन तुम्हीही कंटाळला असाल ना। त्यापैकी आपण नेहमी खाणारी शिमला मिरची आपण अगदी हटक्या पद्धतीने बनवणार आहोत, जी बनवायला इतकी सोपी आणि तितकीच चवदार आहे। चला तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी काही शिमला मिरची घेतलेल्या आहेत। शिमला मिरची शक्यतो बारीक घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या पटकन शिजतील। यानंतर चाकूने आपण अशा प्रकारे शिमला मिरचीचे 4 भाग करणार आहोत जेणेकरून आपण त्यामध्ये स्टफिंग करू शकू। सर्व शिमला मिरची कापून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेणार आहोत। शेंगदाण्याची साल इथे मी काढून घेतलेली आहे। आपण यामध्ये आता काही लसूण पाकळ्या घालणार आहोत। 10 ते 12 हिरव्या मिरच्या आपण इथे घालणार आहोत। यानंतर हाफ टीस्पून मीठ मी इथे घालून घेत आहे। मिक्सर चालू बंद करत अशा प्रकारे आपण थोडंसं जाडसर दळून घेणार आहोत। दळलेलं जाडसर वाटण आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे शिमला मिरचीमध्ये आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत। मसाला व्यवस्थित दाबून भरायचा आहे। अशाच प्रकारे सर्व शिमला मिरचीमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत। उरलेला मसाला असाच बाजूला ठेवायचा आहे। सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। यानंतर कढईमध्ये आपण 2 ते 3 वगळी तेल घेणार आहोत। तेल तापल्यानंतर त्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडल्यानंतर हाफ टीस्पून जिरे घालून घेऊया। यानंतर मसाला भरलेली शिमला मिरची हळूहळू आपण तेलामध्ये सोडणार आहोत। तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तेलामध्ये शिमला मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे। यामध्ये आता आपण 1/4 टीस्पून मीठ घालणार आहोत। आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे जास्त मीठ घालायचे नाही आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यावर अशा प्रकारे झाकण ठेवणार आहोत। यावेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। साधारणतः 5 ते 7 मिनिटांनी आपण पुन्हा इथं झाकण काढून मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। सर्व मिरच्या व्यवस्थित सगळ्या बाजूने परतल्या जातील अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायच्या आहेत। 60 ते 70% शिमला मिरची शिजल्यानंतर आपण त्यामध्ये उरलेला जो मसाला आहे तो घालून घेणार आहोत। जर तो मसाला आधीच घातला तर तो जळून जाऊ शकतो व त्यामुळे शिमला मिरची व्यवस्थित शिजणार नाही। त्यामुळे हा मसाला आपण नंतर घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटं आपण व्यवस्थित झाकण ठेवून हे शिमला मिरची व मसाला वाफवून घेणार आहोत। यानंतर तुम्ही बघू शकता मसाला व शिमला मिरची व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता आपण गॅस बंद करणार आहोत। तुम्हाला जर ही सिंपल पण हटके अशी शिमला मिरचीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।